नमस्कार मित्रांनो, आजचा विषय खूप खास आहे. तुमची बायको रागवल्यावर किंवा भांडणं झाल्यावर जवळ घेत नाही किंवा सेक्स करायला नाही बोलते, यावर चर्चा करणार आहेत. जर बायको सेक्स करायला तयार नसते तर काय करावं? हा प्रश्न अनेक पुरुषांच्या मनात असतो. पण त्याचं उत्तर फक्त एका गोष्टीत नाही, तर समज, भावना, नातं आणि संवाद यात दडलं आहे. सर्वात आधी एक गोष्ट मनात ठेवा, सेक्स हा हक्क नाही, तो दोघांच्या मनाने होणारा अनुभव आहे. जर तुमची पत्नी तयार नसते तर ती फक्त नकार देत नाही, ती काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते, फक्त शब्दात नाही. अनेक वेळा पुरुषांना असं वाटतं की लग्न झालं म्हणजे सेक्स हा आपोआप मिळणारा भाग आहे. पण खरं पाहिलं तर लग्न म्हणजे फक्त शारीरिक नातं नाही, तर दोन मनांचा, दोन विचारांचा आणि दोन भावनांचा प्रवास आहे. जेव्हा त्या भावनांमध्ये अंतर येतं तेव्हा त्याचा परिणाम इंटिमेसीवर होतो. आता विचार करा, तुमची पत्नी दिवसभर काय करते? घराची जबाबदारी, कामाचा ताण, कुटुंबाची काळजी, समाजाची अपेक्षा, हे सगळं तिच्या मनावर परिणाम करतं. अशा परिस्थितीत जर ती इमोशनली एक्झॉस्टेड असेल तर तिच्यासाठी सेक्स हा आनंदाचा विषय न राहता एक ॲडिशनल प्रेशर बनू शकतो. आणि इथेच अनेक पुरुष चूक करतात. ते तिच्या नाहीला रिजेक्शन समजतात, इगोवर घेतात किंवा रागावतात. पण खरं म्हणजे तो रिजेक्शन नसतो, तो एक सिग्नल असतो की काहीतरी ठीक नाही. कधीकधी ती फिजिकली टायर्ड असते, कधी मेंटली डिस्टर्ब्ड असते आणि कधी तिला इमोशनल कनेक्शन कमी वाटत असतो. स्त्रियांसाठी इंटिमेसी ही फक्त शरीराची गोष्ट नसते, ती मनाशी जोडलेली असते. जर तिला तुमच्याकडून प्रेम, आदर आणि समज मिळत नसेल तर तिचं मन त्या दिशेने जात नाही. म्हणून पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संवाद. शांतपणे, प्रेमाने तिच्याशी बोला. तू मला का नकार देतेस असा प्रश्न विचारू नका, कारण त्यात आरोप असतो. त्याऐवजी तुला कसं वाटतंय, तुला काही त्रास आहे का असे प्रश्न विचारा. कधीकधी एखाद्या व्यक्तीला फक्त ऐकून घेतलं गेलं तरी ती मोकळी होते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इमोशनल कनेक्शन. आठवा, लग्नाच्या सुरुवातीला तुम्ही कसे होता? तिच्यासोबत वेळ घालवायचात, तिचं कौतुक करायचात, छोट्या छोट्या गोष्टींनी तिला खुश करायचात. पण हळूहळू ते सगळं कमी होतं आणि नातं रुटीनमध्ये अडकतं. आणि जेव्हा रुटीन येतं तेव्हा एक्साइटमेंट कमी होतं. त्यामुळे पुन्हा एकदा त्या कनेक्शनवर काम करा. तिच्यासोबत वेळ घाला, तिच्या आवडीनिवडी समजा, तिच्या भावना जाणून घ्या. तिला असं वाटलं पाहिजे की तुम्ही फक्त तिच्या शरीरासाठी नाही तर तिच्यासाठी आहात. तिसरी गोष्ट म्हणजे रेस्पेक्ट. अनेक वेळा पुरुष अननोईंगली काही गोष्टी करतात ज्या स्त्रियांना दुखावतात. उदाहरणार्थ, तिच्या कामाची किंमत न देणं, तिच्या भावनांना कमी लेखणं किंवा फक्त स्वतःच्या गरजांवर फोकस करणं. हे सगळं तिच्या मनात डिस्टन्स तयार करतं आणि जेव्हा मनात डिस्टन्स येतो तेव्हा शरीराने जवळ येणं कठीण होतं. चौथी गोष्ट म्हणजे पेशन्स. प्रत्येक गोष्ट लगेच बदलत नाही. जर आत प्रॉब्लेम आहे तर त्यावर काम करायला वेळ लागेल. तुम्ही एक दिवस चांगलं वागलात म्हणून लगेच सगळं ठीक होईल असं नाही. सातत्याने प्रयत्न करावे लागतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रेशर टाकू नका. तू माझी बायको आहेस, तुला करावंच लागेल, असा विचार नातं तोडू शकतो. जबरदस्तीने केलेली इंटिमेसी ही कधीच हेल्दी नसते. ती ट्रस्ट तोडते आणि रिलेशनशिपला डॅमेज करते. त्याऐवजी तिचा विश्वास जिंका, तिला सुरक्षित वाटू द्या. जेव्हा तिला कम्फर्टेबल वाटेल तेव्हा ती स्वतःहून जवळ येईल. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमचं स्वतःचं वागणं. तुम्ही दिवसभर तिच्याशी कसं वागता? तुम्ही तिला मदत करता का? तिच्या कामाची कदर करता का? तुम्ही तिला इमोशनल सपोर्ट देता का? कारण इंटिमेसी ही रात्री अचानक तयार होत नाही, ती दिवसभराच्या वागण्यातून तयार होते. जर दिवसभर तुम्ही तिला इग्नोर करत असाल आणि रात्री अचानक क्लोजनेस अपेक्षा करत असाल तर ते प्रॅक्टिकल नाही. नातं हे सतत घडत असतं.
त्यामुळे प्रत्येक छोटा जेस्चर महत्त्वाचा असतो. एक चांगला शब्द, एक कॉम्प्लिमेंट, एक छोटा हग, या गोष्टी इंटिमेसी बिल्ड करतात. कधीकधी प्रॉब्लेम फिजिकल किंवा मेडिकलसुद्धा असू शकतो. हार्मोनल चेंजेस, हेल्थ इश्यूज किंवा इमोशनल ट्रॉमा यामुळेही इच्छा कमी होऊ शकते. अशावेळी डॉक्टर किंवा काउन्सिलरची मदत घेणं योग्य ठरतं. त्यात काही चुकीचं नाही, उलट ते मॅच्युरिटी दाखवतं. अनेक कपल्स काउन्सिलिंग घेतात आणि त्यातून त्यांचं नातं अजून मजबूत होतं. अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, कंपेअर करू नका. इतर लोक काय करतात, सोशल मीडियावर काय दिसतं, मित्र काय बोलतात, हे सगळं तुमच्या नात्याशी कंपेअर करू नका. प्रत्येक नातं वेगळं असतं. तुमचं नातं तुमच्या समजुतीवर आणि ट्रस्टवर चालतं. त्यामुळे बाहेरच्या गोष्टींना इन्फ्लुएन्स होऊ देऊ नका. स्वतःच्या नात्यावर फोकस करा. आणि शेवटी एक साधी पण पॉवरफुल गोष्ट, प्रेम दाखवा. फक्त शब्दांनी नाही तर कृतीतून. तिच्या आयुष्यात तुम्ही किती महत्त्वाचे आहात हे तिला जाणवू द्या. जेव्हा ती इमोशनली फुलफिल्ड असेल तेव्हा फिजिकल क्लोजनेस आपोआप येते. कारण स्त्रियांसाठी इंटिमेसी ही फक्त शरीराची नाही तर मनाची आणि भावनांची जर्नी असते. आणि जेव्हा ती जर्नी सुंदर होते तेव्हा सेक्स हा एक ड्युटी न राहता एक नॅचरल आनंददायी अनुभव बनतो. त्यामुळे मित्रांनो, जर तुमची बायको सेक्स करायला तयार नसते तर रागावू नका, जबरदस्ती करू नका किंवा स्वतःला कमी समजू नका. त्याऐवजी समजून घ्या, संवाद करा आणि नात्यावर काम करा. कारण शेवटी मजबूत नातं हेच खरी इंटिमेसी निर्माण करतं. लक्षात ठेवा, जिथे समजूत असते तिथे प्रेम वाढतं आणि जिथे प्रेम वाढतं तिथे इंटिमेसी आपोआप निर्माण होते. म्हणून आजपासूनच छोट्या छोट्या गोष्टींनी सुरुवात करा. तिचं ऐका, तिच्यासोबत हसा, तिच्यासोबत वेळ घाला आणि बघा तुमचं नातं कसं हळूहळू बदलायला लागतं. आणि हो, जर हा विषय तुम्हाला रिलेट झाला असेल तर स्वतःमध्ये बदल करण्याची तयारी ठेवा. कारण खरं प्रेम म्हणजे बदल स्वीकारणं आणि एकमेकांसाठी बेटर होणं.